महाराष्ट्र पोलीस दलाच्या सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवत अकोला पोलीस दलातर्फे 2 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने अकोला पोलीस प्रशासनाने नागरिक व विद्यार्थ्यांसाठी भव्य शस्त्र प्रदर्शन व जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले असून या उपक्रमाला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पोलीस लॉन अकोला येथे आयोजित या प्रदर्शनीत सर्वसामान्य नागरिकांना पोलीस दलाच्या दैनंदिन कार्यपद्धती, अत्याधुनिक तंत्रज्ञान व विशेष पथकांची कार्यक्षमता जवळून अनुभवता येत आहे। अकोला पोलीस दलाचा हा लोकाभिमुख व सक्षम उपक्रम शहरात सकारात्मक चर्चेचा विषय ठरत असून पहिल्याच दिवसापासून नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। या प्रदर्शनीतील प्रमुख आकर्षण हे शस्त्र व तंत्रज्ञान दालन आहे। आधुनिक शस्त्रसज्जता, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच बिनतारी संदेश यंत्रणेचे थेट प्रात्यक्षिक येथे दाखवण्यात येत आहे। त्याचबरोबर सायबर गुन्हेगारी विरोधातील जनजागृती, महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत दामिनी पथक व भरोसा सेलची सविस्तर माहिती देण्यात येत आहे। वाहतूक नियमांचे पालन व अपघात प्रतिबंधाबाबत विशेष मार्गदर्शन केले जात आहे। डॉग स्क्वॉडची कार्यपद्धती आणि फिंगरप्रिंट युनिटच्या वैज्ञानिक तपास पद्धतींचे सादरीकरण केले गेले। सेल्फी विथ पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवादाची अनोखी संधी, पोलीस दलाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा व खाकी वर्दीप्रती आदर वाढावा यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध, चित्रकला स्पर्धा व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे। सहभागी शाळा व सामाजिक संस्थांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे। पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे तसेच नागरिकांना सुरक्षिततेच्या आधुनिक उपाययोजनांची माहिती देणे हा या जनजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे। अकोल्यातील अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाला भेट द्यावी असे आवाहन अकोला पोलीस प्रशासनाने केले आहे। पोलीस लॉन येथे 8 जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत खुले राहणार आहे। विसा हा 9 प्रकारचा असतो। कोणत्याही आंतरराष्ट्रीय देशामध्ये बाहेर जायचं असलं तर विसाशिवाय जाता येत नाही, त्यासाठी हा कंपल्सरी आहे। आणि विदेशातून जे नागरिक आपल्या इथे येतात त्यांच्यावर वॉच ठेवणे ही संबंधित जनतेची जागरूकता आहे। कोणतीही देशविघातक कृत्य होणार नाही यासाठी आपल्याकडे आलेले कोणतेही विदेशी नागरिक आहे यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवावे व आम्हाला सहयोग करावे। पासपोर्ट काढण्यासाठी आपल्याला सर्व ऑनलाईन सुविधा झालेली आहे आणि पासपोर्ट सेवावर लॉग इन करून आपण त्याच्यावर ऑनलाईन फॉर्म भरू शकतो, घरूनच भरू शकतो आपल्या मोबाईलवरून। ठीक आहे, त्याच्यासाठी नागपूरला जायची आवश्यकता नाही आहे। 2018 पासून प्रत्येक शहरामध्ये त्यांनी सेंटर दिलेले आहे। आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये त्यांनी दाजनापेठ पोस्ट ऑफिस येथे सेंटर दिलेलं आहे पासपोर्टचं। ज्या दिवशी अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी आपण तिथे जायचं आहे आणि सबमिशन करायचं आहे। त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होईल। पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट इश्यू होईल। पण पासपोर्ट तसा इश्यू होणार नाही। जर तुमच्यावर क्राईम रेकॉर्ड असेल तर तुम्हाला पासपोर्ट इश्यू करण्यात येणार नाही। जर तुमचा निरंक असेल तरच तुम्हाला पासपोर्ट इश्यू केलं। आणि जर तुम्हाला क्राईम रेकॉर्ड असताना सुद्धा जर पासपोर्ट लागतच असेल मेडिकल साठी आणखीन महत्त्वाच्या कोणत्या कारणासाठी तर तुम्हाला कोर्टाकडनं परमिशन घ्यावं लागते। काही कालावधीसाठी कोर्ट तुम्हाला ती परमिशन देऊ शकते। रिव्ह्यूसाठी किती वर्ष लागते का? 10 वर्षाचा पिरियड असतो।